टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वर्ष आहे विकासाची गुढी या ठिकाणी दिसून येते। पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही आलात, 25 वर्ष आहे यंदाचा कोपिनेश्वर। मी हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। हे नववर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी आणि विकासाचं जावो अशा सदिच्छा शुभेच्छा। आणि खरं म्हणजे या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येमध्ये परतले आणि विजयाच्या गुढ्या उभारल्या, तो हा दिवस आहे। त्यामुळे हा मांगल्य आणि पावित्र्याचा दिवस आहे आणि ही रौप्य महोत्सवी वर्ष आहे। 25 वर्ष सातत्याने कोपिनेश्वर महादेव मंदिराच्या वतीने ही शोभायात्रा काढली जाते। त्या शोभायात्रामध्ये अगदी लाडक्या बहिणींपासून, लाडक्या भावांपासून, ज्येष्ठांपर्यंत, अबाल वृद्धांपर्यंत सगळेच जण पारंपरिक पोशाखामध्ये या शोभायात्रेत सामील होतात। या शोभायात्रेत अनेक चित्ररथ असतात, त्यामध्ये सामाजिक संदेश देण्याचं काम, समाज प्रबोधनाचं काम, पर्यावरणाचं काम या ठिकाणी दाखवतात आणि ठाणेकर या शोभायात्रेची आवर्जून वाट बघत असतात। आणि म्हणून ही गेले 2.5 वर्ष महायुतीने केलेलं काम, त्याचं या विजयाच्या गुढीमध्ये रूपांतर झालं आणि म्हणून यापुढे देखील आमची पहिली इनिंग सुरू झालेली आहे नवीन सरकारमधले। आणि त्यामुळे समृद्धी आणि विकास आणि विकासाच्या गुढ्या उभारल्या जातील, समृद्धीच्या गुढ्या उभारल्या जातील आणि या महाराष्ट्राला पुढे नेलं जाईल, विकासाच्या मार्गावर नेलं। चैत्र नवरात्र देखील आहे, देवीकडे काय साकडं असेल महाराष्ट्राच्या विकासासाठी एकंदरीत आणि मोदींना देखील काय संदेश देणार या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्त, कशा शुभेच्छा? चैत्र नवरात्रोत्सव जे आहे तो देखील 9 दिवसाचा उत्सव आहे। यामध्ये देखील या राज्यात विकास, समृद्धी, शांतता, सुव्यवस्था आणि लोकांची प्रगती आणि मग लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके ज्येष्ठ असतील, लाडके शेतकरी असतील, वारकरी असतील, सर्व समुदाय या विकासाच्या गाडीमध्ये बसून समृद्धीकडे या महाराष्ट्राला नेईल। नक्कीच विकासाची गुढी उभारली जाईल असं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे सरकार या ठिकाणी मोठ्या महायुतीचं सरकार आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या आता शोभायात्रेची सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी ठाणेकरसह इतर देखील आता सर्वच जण सामील झालेले आहेत। त्यामुळे कोपिनेश्वर यात्रेपासून ही पालखीचा सोहळा या ठिकाणी पाहतो, हा मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आता पालखीवरती फुलाचा वर्षाव देखील केला जाणार आहे। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की विकासाची गुढी या ठिकाणी उभारली जाणार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।